थोडा वेळ होत नाही तर भगवान कृष्णाने सांगितलं, बाबा मी तुमचा नाही, मी आईचा आहे. नंदबाबा म्हणतात, अरे आत्ता तर तू म्हणत होता माझा आहे. भगवान कृष्ण म्हणतात, तुमचा संध्याकाळी होईल. म्हणे आता काय झालं? भगवान म्हणतात, 12 वाजले, भूक लागली, आता तुमच्याकडे काय? आता दूध प्यायचं आहे, आईकडे जाणं पडेल. म्हणून आईकडे जातो. ताबडतोब आईकडे गेले. अतिशय आनंद वाटला यशोदेला. पुन्हा कृष्णाला जवळ घेतलं. आई खूप आनंदित झाली यशोदा. कृष्णाला थापटू लागली. तेवढ्याच घराच्या समोर एक मोर नृत्य करीत आला. मोराचं नृत्य बघितलं. आई बघ तो मोर कसा नाचतो. कृष्णा तूही नाचतो? हा, मला नाचता येते. तुला माहिती नाही मला काय म्हणतात? नटवर नागर नंदा भजो रे मन गोविंदा, तुही बाल मुकुंदा भजो रे मन गोविंदा. मी नटवर आहे, श्रेष्ठ नाचणार आहे, तुला नाचून दाखवतो. आणि भगवान नाचू लागले मग आनंदामध्ये त्या मोराच्या बरोबर. नाचता नाचता तेवढ्याच भगवान एकदम यशोदेच्या जवळ उभे राहिले. कृष्णा काय झालं? नाचत नाहीस? नाही म्हटले, आतापर्यंत मोराबरोबर नाचत होतो, मग आता काय झालं? भगवान कृष्ण म्हणतात, मोर मोरणी बरोबर नाचायला लागला, मी एकटाच आहे ना, मला पण त्याच्यासारखं लग्न करून दे, बायको आणून दे. यशोदेने सांगितलं, ठीक आहे, मी माझ्या बाळाला चांगली बायको आणून दे, आत्ताच आणून दे. लहान मुलांचं असंच असते. कधी कधी मामाच्या घरी गेले तर बस, भगवान म्हणतात आत्ताच आणून दे. यशोदेने सांगितलं, ठीक आहे. यशोदेला सुद्धा एक चांगला चान्स मिळाला. म्हणून यशोदा म्हणते, कृष्णा तुला बायको पाहिजे ना? हा, आताच पाहिजे? हा, बायको भेटीन तुला, मिळेल, मी तुला बायको आणून देईल. पण एक काम करावं लागेल, चोराला कोणी बायको देते काय? कोणाचा कापूस चोर, कोणाचं गवत चोर, कोणाचं काही चोर, मग तो बायको पाहिजे? नाही मिळणार. मग त्यासाठी चांगले कामं केले पाहिजेत. म्हणून तू चांगलं काम कर, भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, टाळ वाजवले पाहिजे, चांगली नोकरी केली पाहिजे, परमार्थामध्ये दान दिलं पाहिजे. उगी जिकडे जिकडे पिऊन पडला म्हणून तुम्हाला लग्न करून द्या, याचं कोणी लग्न करून द्यावं? म्हणून तू चोऱ्या करणं सोडून दे. चोरी माखन की चोड़ कन्हैया, मैं समझाऊं तो रे, मैं समझाऊं तो कान्हा, मैं समझाऊं तो रे. चोरी माखन की चोड़ कन्हैया, मैं समझाऊं. तू चोरी सोडून दे, नाहीतरी तुझ्यासाठी आपल्याकडे चांगले चांगले रिश्ते येतात, चांगले नाते येतात, संबंध येतात. पण जेव्हा त्यांना माहिती पडते की माखन चोर आहे कृष्णा, मग त्यावेळी अरे बरसाने से आई सगाई, रोज बत कहीं हो. आता एक चांगला संबंध आलेला आहे, एवढा हुकू देऊ नको म्हणजे झालं, शहाण्यासारखा राहा, नाही तर बस स्टँडवर त्यांना पिऊन दिसशील, तोही चालला जाईल. बरसाने से आई सगाई, रोज बत कहीं हो. अरे बड़े घरों की राधा बेटी, बड़े घरों की राधा बेटी, नहीं मरेगी तो. चोरी माखन की चोड़ कन्हैया, मैं समझाऊं तो. चोरी माखन की चोड़. भगवान म्हणतात, आई दुसरं काही सांग, पण एवढी लोण्याची चोरी सोडायला नको सांग. हा, कारण ती सवय आहे ना, जी सवय लागली. माणसं म्हणतात, लोक महाराज काही सांगा पण तेवढं सोडून बोला. चाहे माता मारो पीटो, चाहे धमकाओ मोय, चाहे माता मारो पीटो, चाहे धमकाओ मोय. चोरी की जो टेव परी है, चोरी की जो टेव परी है, शादी हो या ना हो. चोरी माखन की चोड़ कन्हैया, मैं समझाऊं तो. चोरी माखन की चोड़ कन्हैया, मैं समझाऊं तो.
मागता मागता तो भगवान झोपी गेले. अशा अनंत लीला आहे भगवंताच्या. कधी कधी गोपींच्या समवेत गोपींकडे भगवंताने जावं. मग गोपीभीस शोभिता नृत्यात भगवान बालवत क्वचित. केवळ आईलाच नाचून दाखवतात असं नाही. गोपींनी त्या कृष्णाला म्हणावं की कृष्णा तुला कंबर तागदे नाचून दाखवतोस. ताई अहिरची छोरिया छचीवरच्या छपे नाचन जावे. एक कंबर ताकासाठी त्याला घंटा घंटा नाचवायचा. कधी कधी त्याला आज्ञा द्यायच्या कृष्णा तेवढा पाठ घेऊन ये. मग कृष्णाने जावं, पाठ उचलावं. उचलल्या जात नाही तरी सुद्धा उचलावा, उचलून आणावा. येता येताच पितांबर सुटावा आणि खाली पडावा. भगवान म्हणतात बघ मा पितांबर सुटला माझा. गोपीने सांगितलं मग नेसून घे. भगवान म्हणतात दोन्ही हात अडकले तुझ्या पाठात, आता तूच नेसवून दे. मग गोपीने भगवंताला पितांबर नेसवून द्यावा. उद्गायते क्वचित मुग्धस्तत्वशोधानु यंत्रवत. गोपीने कधी कधी सांगावं जोरात ओरडून दाखव. मग जोरात ओरडून दाखवायचं. कधी कधी हळूहळू गायन करून दाखवायचं, भजन म्हणून दाखवायचं. दारू यंत्रवत. दारू यंत्र जशी लाकडाची बाहुली असायची पूर्वीच्या काळी, कडसूत्री बाहुली. तो कडसूत्री बाहुलीवाला असायचा. त्याने धागा जसं हलवायचे तशा प्रकारची ती बाहुली हलायची. त्याप्रमाणे गोपींनी जसं म्हणावं तशा प्रकारे होय भक्ती केला तैसा. गोपींचा एवढा स्वाधीन परमात्मा झालेला होता. असे काही विघ्न आलेले आहेत. मोठं वादळ आलं. वादळामध्ये राक्षसाला भवंडा आला. व्योमासूर म्हणतात त्याला. व्योम म्हणजे वायू. वायूचं स्वरूप त्याने धारण केलेलं होतं. वादळाच्या रूपाने आला. संपूर्ण गोकुळाला त्याने घुमवण्याचा प्रयत्न केला, पण गोकुळाचं काही नाही झालं. त्याच्यासोबत त्याने कृष्णाला घेऊन गेला. मग कृष्ण त्याच्या पाठीवर बसून कृष्णाने एका हातानेच त्याचा नाश केला. सर्व वाट पाहत होती की कृष्ण आकाशात गेलेला आहे, कसा येईल. तेवढ्यात भगवान कृष्ण खालीच दिसले त्यांना जवळ. सर्व गोपाळ एकत्रित झाले. गोप एकत्रित बनल्याने गोपाने ठरवलं आता गोकुळामध्ये राहायचं नाही. आपल्याला एखादं असं चांगलं सुरक्षित स्थान शोधलं पाहिजे जिथं आपल्या गायी, आपलं धन, आपली संपत्ती आणि आपले संपूर्ण मुलं हे सुखी राहतील. अशा घरामध्ये काय करायचं, मोठा बंगला असेल पण त्या बंगल्यात सुख नसेल तर तो बंगला काय कामाचा. म्हणून कुठंतरी अशा झोपडीमध्ये जायला परवडेल की जिथं आपण सुखानं राहू. एक उपनंद होते. उपनंद काकाने सांगितलं नंदबाबांना की बाबा एक जागा आहे माझ्या पाहण्यानुसार. म्हटले कोणता आहे. वृंदावन. वृंदावनामध्ये चला. वृंदावन अतिशय छान आहे. अनेक प्रकारची वन आहेत. मधुवन, वृंदावन, तालवन. तर त्या ठिकाणी एक वृंदावन आहे. त्या वृंदावनामध्ये आपण जाऊया. वृंदावन अतिशय छान आहे. त्या ठिकाणी गायींसाठी चारा मिळेल, पाणी मिळेल, आपल्याला राहण्यासाठी सुद्धा चांगली जागा मिळेल. म्हणून वृंदावनामध्ये येण्याचा सगळे निर्णय करतात. नंदबाबांनी सर्वांना बोलावलं. चलो सभी भालेगांव निवासी एक काम करेंगे, अभी हम भालेगांव छोड़ के वृंदावन जाएंगे और चलो वृंदावन जा रहे हैं. चलो जी
से चल रहे हैं, कहीं दूसरे पशु आ जाएंगे तो तालियों की गुंजन से भाग जाएंगे। काम क्रोध लोग बात मच्छर सारे पशुओं को भगाना है ताकि रास्ता साफ हो जाए, आनंद से चलते रहे। लेकिन साल में एक दिन आता है कि मंगल में बेला देते हैं। तो सिर्फ साल में हो यही एक दिन मंगला में, सिर्फ साल में बनी नित नए तेरे फूल के मंगला में, बने नित नए तेरे फूल के मंगला में, ओ बने नित नए तेरे फूल के मंगला में, ओ तेरे फूल के मंगला में। अरे क्यों
तुझको दर्श चरण में पाते हैं अक्षय तुझको दर्श चरण में पाते हैं करे बस मन को पूरन करे बस मन के पूरन काम रटेंगे राधे तुझको नाम बसेगा कृष्ण मुरारी बोलते बसेगा कृष्ण मुरारी बोलते बसेगा कृष्ण मुरारी बिहारी लाल की जय। चलिए वृंदावन धाम. सर्वांनी निर्णय केलेला आहे की आपल्याला वृंदावनामध्ये जायचं आहे आणि मग सर्व निघाले. वनं वृंदावनं नाम पश्यम्यं नवकाननं गोपगोपिकासेव्यं पुण्याद्रितृणविरुधम्. वृंदावनामध्ये सर्व येऊन पोचलेले आहेत. वृंदावनामध्ये अतिशय मोकळं वातावरण आहे. मग भगवान श्रीकृष्णाच्या समवेत जेवढेही गोपाळ होते सर्व गोपाळांच्या समवेत भगवान आनंदाने बाहेर फिरतात. छोटी छोटी वस्त्र घेऊन वासरं चारायला जातात. वत्सपाल झाले. नाहीतरी गवळी आपल्या मुलांना अगोदर वत्सपाल करत असतात. वासरं चारण्यापासून अभ्यास असतो. कोणी म्हणेल की एक आहे की नाही मी व्यासपीठावर बसतो भाऊ अगोदर थोडं थोडं शिकून घे नंतर बस. अगोदर आपली तयारी करावी नंतर करावं. म्हणून हे अगोदर वास्त्र चारतात. आणि वास्त्र चारत असताना मग लहान मुलांच्या लीला वर्णन केल्या. क्वचित वादयतु वेणुं क्षेपणैः क्षिपतः क्वचित. त्यांनी बासऱ्या घेतलेल्या आहेत. काहीतरी मनोरंजनाची साधनं असावी ना मनामध्ये. मग मनोरंजनाची साधनं काय तर कोणी बासऱ्या वाजवतात, कोणी झाडाची पानं तोडून पुंग्या करतात तीच वाजवतात. झाडाच्या पानांच्या पुंग्या. मला वाटतं हे वर्णन ऐकता ऐकता तुम्हाला कदाचित तुमचं जुनं ढोरकीत आपण होतो तेव्हाच काळ आठवला असेल काही ना की आपणही गुराखी होतो त्यावेळी अशाच पुंग्या करून वाजवायचं नाही. शेपणे एक शेपदहा क्वचित. काही काही असे वरून खाली टाकायचे. क्वचित मारई किंकिणी क्वचित कृत्रिम गौरुषे. काही काही कृत्रिम अशा प्रकारे बैलाप्रमाणे करायचे, काही गाईप्रमाणे, अशा अनेक लीला करायचे. कधी कधी काही भगवान कृष्णाला म्हणायचे तू पुढे जा मग आम्ही तुला पकडतो. जो तुला पकडेल तो पहिला. मग भगवान कृष्ण पुढे जायचे आणि सगळे बाकीचे गोपाळ होते हे गोपाळ मग भगवान कृष्णाला पकडण्यासाठी मागून धावायचे. कोण अगोदर पकडतो? जो अगोदर पकडेल तो पहिला. मग सर्वांची चटापट लागलेली आहे. कोणी जप करतो, कोणी तप करतो, कोणी योग करतो, कोणी कीर्तन करतो. कोण अगोदर पकडतो? याच्याशिवाय तो पकडलाच कसा जाईल? भगवान दूर गेले. तद दूरे. मग त्याला जवळ आणायचं आहे. तद अंतिके.
जवळ कसा येईल तर आपल्याला त्याच्याकडे पळायचा. या साधनेच्या माध्यमातून गोपाळ भगवंताला पकडतात. बस पकडला की नाही त्याला स्पर्श करतात आणि आनंदित होतात. जेव्हा त्या परमात्म्याला स्पर्श होत असतो तेव्हा मिळणाऱ्या आनंदाचं काय वर्णन करावं. तो ब्रह्मानंद असतो, ब्रह्मरस असतो. ब्रह्मरस हे काढा तेने पिढा वारेल, सगळी पिढा समाप्त होत असते एकदा त्या परमात्म्याचा स्पर्श झाला. परास्पर्श असतो तो. एक दिवस वनामध्ये जाताना काही दिवसानंतर मग गायी सुद्धा चारायला लागले. मग गायी घेऊन जायचे. क्वचिद वनाशाय मनो दधत् प्रजा प्रातः समुत्थाय वयस्य वत्सपान् प्रबोधय शृंगरवेण वेणुचारुणाविर्गतो वत्स पुरस्सरो हरी. चारुणा शृंगरवेण प्रबोधयत. चारुणा म्हणजे सुंदर अशा प्रकारच्या शिंगाच्या ध्वनीने आपल्या समवयस्क मित्रांना जागृत करू लागले. प्रबोधयत, त्यांना जागवलं. जसं शिंग वाजलं, मुलं घरच्या घरी म्हणतात अरे वेळ झाली जायची. कृष्णाचं शिंग वाजलं, चला सोडा आपली सुद्धा जनावर. म्हणून गाई गुरं सोडली आणि सर्व मुलांच्या समोर प्रातःसमुत्थ आहे. प्रातःकाळीच सकाळी सकाळी निघाले. पण जाण्याचा उद्देश काय? क्वचित वनाशाय. वनाशाय म्हणजे वनामध्ये भोजन करायसाठी, वनभोजन. आईने सांगितलं खाऊन पिऊन जा जरा. पण कोणी गोपाळ खाऊन पिऊन नाही म्हटलं, सगळं काही बांधून दे. त्यांनी बांधून घेतल्या शिदोऱ्या. आज वनामध्ये ठरलेलं आहे आमचं जेवायचं. म्हणून वनाशाय म्हणून तसं प्रजा आणि वजामधून मग निघालेले आहेत. विनिर्गतो वत्स प्रस्थहरी. मागे पुढे गोपाळ, मध्ये आले हरी. सावळा सुकुमार वाजवी मुरली अधरी. अधरावर धरून मधुर वेणू वाजवतात भगवान. पणात गेल्यावर त्यांचं वर्णन आहे. कोणी वेणू वाजवतो, कोणी शिंग वाजवतो. केचित भृंगी ही प्रगायंतः. हे भ्रमरांचा आवाज ऐकून कोणी भ्रमराबरोबर करतात. एका गोपाळानं तर आश्चर्यच केलं. गोपाळाने त्या मधुर, इकडे भगवान कृष्णाने बासरी वाजवायला सुरुवात केली आणि एका गोपाळाने सनई वाजवायला सुरुवात केली. सनई सनई साक्षी महाराज वाजवा. गोपाळाने वाजवायला सुरुवात केली. तुम्ही दाखवा की कशी वाजवत असते. मधुर गोपाळाने सनई वाजवायला सुरुवात केली. कृष्णाला वाटलं सनई तर सोबत नव्हती, याने कुठून वाजवली. बघितलं तर नाक दाबून चालू होती. आश्चर्य. अशा सगळ्या कला असतात. अशा प्रकारे कोणी सनई वाजवतो, कोणी पक्ष्यांच्या बरोबर आवाज काढतो, कोणी उड्या मारतो, कोणी पक्ष्याच्या सावली बरोबर चालतो, कोणी बेडकासारखी उडी मारतो, कोणी सापासारखा प्रयत्न करतो. असे सगळे गोपाळ आनंदाने कृष्णाच्या बरोबर लीला करतात. ध्यान लीला जर करायची असली तर ही एक ध्यान साधना अतिशय मस्त आहे. जागृत ध्यान. तुम्हाला योगासारखं ध्यानात अगदी आसनस्थ बसून डोळे बंद करून भ्रूमध्य ओंकाराचं ध्यान करायची आवश्यकता नाही. ज्याला म्हणतात सगुण ध्यान. बसल्या बसल्या तुम्ही फक्त ठरवायचं की त्याला आपणही त्या ठिकाणी आहे. डोळे बंद केले, आपण ते लीलांच्या समेत आहे. भगवान कृष्ण बरोबर आहे, आपणही गोपाळ आहे, गायी आहेत आणि आपणही त्यांच्या समेत उड्या मारतो, आपणही त्यांच्या समेत जेवण करतो. असं ध्यान साधना केली तर याला म्हणतात साधना. बाकी काही करायची आवश्यकता नाही तुम्हाला.
ह्या साधनेने काही अद्भुत फलश्रुती येत असते, आंतरिक बदल होत असतात. हा, जगापेक्षा निराळे असतील, पण आंतरिक पारमार्थिक आध्यात्मिक बदल त्यामध्ये अनुभवाला येते. अशी ध्यान साधना. काही ध्यान साधनेने हे गोपाळ प्रत्यक्षामध्ये तो अनुभव घेतात, परमात्म्याच्या समवेत आहेत. अतिशय सुंदर त्या वनामध्ये गायी चारतात. गायी चारत चारत गायी बाजूला गेलेल्या आहेत. अघासुर नावाचा राक्षस आलेला आहे. त्या अघासुराने मोठं तोंड करून बसलेला आहे. भगवान कृष्ण मागे राहिले. भगवान कृष्णाने जाणलं पुढे अघासुर आलेला आहे. गोपाळ एकदम तोंडाच्या जवळ आले. एकमेकाला सांगतात, हे पेंड्या सुदामा बघ, अरे अशी गुहा अजून कधी बघितली नाही आपण. एवढं वन फिरलो पण एवढी मोठी गुहा किती सुंदर दिसते, कलरिंग केलेली दिसते. लाल मातीचा जणू काही रोड टाकलेला आहे, त्याची जीव होती पसरलेली. चला चला आत जाऊन बघू. तो म्हटला नको, आत कशाला जायचं. अरे चला, आपल्याला भीती कसली, मागून कृष्ण येईल ना, म्हणून घाबरायचं काही काम नाही. प्रवेश केला अघासुराच्या मुखामध्ये. आजूबाजूला बघितलं, पांढरे पांढरे दात त्याचे होते, जे मोठमोठाले उंचचे उंच दात होते. एक म्हणतो, अरे हे एवढ्याल्या पांढऱ्या पांढऱ्या खुंट्या कशासाठी लटकवल्या. तो म्हणतो, अरे हे वृंदावनचे साधू महात्मा लोक असतात ना, इकडे तिकडे कुठेतरी कोपऱ्यात बसलेले असतात. राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे, आपल्या आपल्या मस्तीत भजन करत बसलेले असतात ते. पण मग यांचा नियम असला पाहिजे की हे ध्यानगृह आहे, यामध्ये भजन करायला तुम्ही जा, पण जात असताना आपलं सामान भिंतीला टांगायचं, नंतर पुढे जायचं, असा नियम असला पाहिजे वृंदावनच्या या साधू लोकांचा. मग म्हटले जे काही सामान असेल पुढे न्यायचं नाही, इथंच लटकवून द्या. त्या अघासुराच्या दातात लटकवून दिलं यांनी. त्यांना काय माहिती, त्यांना वाटलं खुंट्या आहे. खुंट्या पण फार चांगल्या आहे, पांढऱ्या शुभ्र. आणि मग तिथून जसे पुढे यायला लागले, एक म्हणतो, अरे 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 घाण वास आहे. आता आतल्या मटेरियलचा वास येणार नाही, कसला वास असेल. एक म्हणतो, अरे हे महात्मा लोक आहे ना, प्राणायाम करतात आतमध्ये बसून, तुला माहिती नाही. एवढा प्राणायाम करतात ना, भयंकर प्राणायाम, आपल्याकडून नाही होत बाबा. पण हे साधू महात्मा लोक प्राणायाम करतात, आणि प्राणायाम करून जो त्यांनी श्वास रोखलेला असतो, एकत्रित सोडलेला असेल, म्हणून एवढी हवा बाहेर आली गरम. वास्तविक याचा श्वास आता गुदमरत चालला होता, म्हणून तो श्वास सुटायला लागला होता. एवढं ती गरम हवा आहे ना, ते प्राणायामाची असली पाहिजे, म्हणून एवढी गरम हवा आहे. दुसरा म्हणतो वास पण खराब आहे. आणि म्हणजे प्राणायामाला ते 5-7 दिवसापासून बसले असतील ना, त्याच्यामुळे वास खराब येत असेल इकडचा. चला आतमध्ये जाऊ. चालले आतमध्ये प्रवेश करत. शेवटी भगवान श्रीकृष्णाने प्रवेश केला. अघासुराने मुख बंद केलं, आणि मुख बंद केल्यानंतर अचेत पडले गोपाळ. भगवान श्रीकृष्णाने स्वतःचं शरीर विशाल केलं, अघासुराचं पोट फाडलं, सर्वांना बाहेर काढलं, आणि मग मृत असणाऱ्या सगळ्या गोपाळांना परत जिवंत केलं, जे मृत झाले होते. अघासुराचा उद्धार केला. ज्याला दर्शन झालं परमात्म्याचं, त्याचाही उद्धार होत असतो. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. जर कोटी ब्रह्म हत्या त्याचं मुख पाहण्याने जातात, तर ज्याच्या शरीरातच प्रत्यक्ष भगवंताने प्रवेश केला, त्याचा उद्धार होईल, यात काय आश्चर्य. अघासुराचा उद्धार झाला. सर्व गोपाळांना जिवंत केलेला आहे. आणि नंतर गोपाळांना काही कळलं नाही काय झालं काय नाही झालं. परत सर्व गोपाळांच्या समवेत भगवान यमुनेच्या तीरावर आले. गोपाळ म्हणतात, कृष्णा खूप भूक लागलेली आहे, आता जेवणाचं बघितलं पाहिजे. अहोति रम्यं कुलीनं वयस्या स्वकीर्ति संपन्नमृदुलां च वालुकं स्फुटत्सरुगन्धरितालिपत्रे ध्वनिप्रतिध्वनलसद्रुमाकुलम् अत्र भोक्तव्यमस्माभिर्दिवारूढं क्षुधार्जिता. दिवारूढ दिवसवर आलेला आहे, क्षुधार्जिता भूक लागलेली आहे. अत्र भोक्तव्यमस्माभिः, या ठिकाणी आम्ही जेवण करावं अशा प्रकारचं वाटतंय. कृष्णा तुझं काय मत आहे. कृष्णाने सांगितलं मलाही भूक लागलेली आहे.
पण वासरांचं काय म्हणजे वत्सा समीपे अभक्तित्वा चरंतुषानं काही नाम यांना इकडे सोडून द्यायचं वासरांना, चारायला सोडली आणि सगळे भोजन करतात. भोजन करताना ब्रह्मदेवाने सगळे वस्त्र चोरून नेलेले आहेत, गोपाळ पण चोरून नेलेले आहेत. 1 वर्षेपर्यंत भगवान श्रीकृष्णाने लीला केली, सर्वांचं रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये लीला केली. महारास म्हणतात याला, की सर्वांच्या रूपामध्ये आज काठी सुद्धा भगवान आहेत, वेणू सुद्धा भगवान आहेत, वासर सुद्धा भगवान आहेत. गायी आपल्या भगवत स्वरूप वासराशी एक होतात. आणि पुढे वेणुगीताचा मधुर प्रसंग आहे. गोपाळांना जसा आनंद समवेत राहून दिला तर गोपींचा आनंद कमी झाला, म्हणून गोपींना कसा आनंद द्यावा, तर वेणुगीताच्या माध्यमातून गोपींना आनंद देतात भगवान. वेणुगीताचा प्रसंग अतिशय मधुर आहे. जी अनेक गीत आहे, वेणुगीत, युगलगीत, गोपीगीत, या गीतांचा प्रारंभ वेणुगीतापासून आहे. आपल्या साधनेचा प्रारंभ म्हणजे वेणुगीत आहे, म्हणून वेणुगीतापासून प्रारंभ केलेला आहे. भगवान शुकाचार्य सांगतात, राजा शरद ऋतूमधलं स्वच्छ निर्मळ अशा प्रकारचं जल, त्या जलामध्ये प्रफुल्लित झालेली कमळं आणि त्या कमळाच्या सुगंधाने संपूर्ण वायुमंडल सुगंधित झालेलं, असा सुगंध पसरलेला वृंदावनात. इत्थं शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिनं निविशद वायुना वातं सगो गोपालकोच्युतः. तो वारा त्या सुगंधाला घेतो आणि जिकडे गोपाळ आहेत भगवान कृष्णाच्या समेत, तिकडे नेविशात, तिकडे तो घेऊन जातो आणि त्यांना तो सुगंध देत असतो. वाऱ्यालाही वाटलं भगवंताची सेवा करावी म्हणून. कुसुमित वनराजे सुस्मिभृंग द्विजकुल घुष्ट सरसरिन् महिद्रम मधुपति रवगाय चारयंगा स पशुपाल बलश्चुकूज वेणु. कुसुमित वनराजे, संपूर्ण वन हे फुलांनी कुसुमित झालेलं आहे, पुष्पमय झालेलं आहे. भृंग द्विजकुल घुष्ट सरसरिन् महिद्रम. द्विजकुल अलिकुल असतात, सगळे भ्रमर एकत्रित होऊन त्या फुलांचे सुगंध सेवन करतात. मधुपती रवगा हे चारयंगा, मधुपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारण्यासाठी सर्व गायींच्या समेत, गोपाळांच्या समेत त्या ठिकाणी वृंदावनात प्रवेश करते झाले आणि मधुर वेणू वाजवतात भगवान. सह पशुपाल वश्चुकूज वेणू. मधुर वेणू वाजला, सर्व गवळणींचे चित्त आकर्षित झाले. जसा बासरीचा ध्वनी ऐकला आणि गवळणींचं चित्त त्या बासरीकडे आकर्षित झालं. सखी, कुठला वेणू वाजला असेल? तद्व्रजस्त्रियः श्रुत्य वेणुगीतं स्मरोदयम्. स्मरोदय, स्मर म्हणजे आठवण, परमात्म्याची आठवण, तिचा उदय करणारं अशा प्रकारचं वेणुगीत श्रवण केलं गोपींनी आणि परमात्म्याच्या आठवणीचा उदय झाला. भागवत कथा ही एक वेणुगीत जर आपण धरलं तरी भागवत कथा म्हणजे स्मरोदय आहे, त्या परमात्म्याच्या आठवणीचा उदय करणारे. ज्या परमात्म्याला तुम्ही विसरला होता, 7 दिवस कथा ऐकल्याने त्या परमात्म्याचं स्मरण झालं नाही, आजपर्यंत काही नाही केलं, आता तरी पुढे परमार्थ करायचा. स्मरोदय, स्मरोदय वेणुगीतम व्रजस्त्रिया श्रुत्य. त्या व्रजभूमीतल्या गवळणींनी ते परमात्म्याचं वेणुगीत ऐकलं आणि मग ते एकमेकीला वर्णन करून सांगतात. तद्वर्णयितुमारब्धाः स्मरन्त्यः कृष्णविचेष्टितं. कृष्णचेष्टितं स्मरन्त्यः, भगवान कृष्णाच्या ज्या लीला होत्या, क्रिया होत्या, त्या लीलांचं स्मरण करीत करीत मग त्या
एकमेकीला वर्णन करून सांगू लागल्या. वर्णयितुम आरब्धाः. त्या वर्णन करत्या झाल्या. स्मर वेगेन. आणि त्या आठवणीचा जो वेग अतिरेक हृदयामध्ये झाला, त्या स्मर वेगेन विक्षिप्त मनसः. त्यांचं मन विक्षिप्त झालं. राजा विक्षिप्त मनाने अतिशय व्याकुळ झालं चित्त. अगोदर भगवंताची आठवण व्हावी. आजपर्यंत एवढं जीवन व्यर्थ गेलं, काहीच नाही केलं. आठवण झाल्यानंतर मग त्याच्या साधनेमध्ये तत्परता व्हावी. आठवण झाली ना, काहीतरी देवाचं आहे आपल्या गावात तर करावं. म्हणून 7 दिवस असे सपाटून कामाला सेवेला लागायचं. सपाटून सेवा करायची की 7 दिवसात बाहेरचं काही बघायचं नाही. आणि 7 दिवसाच्या सेवेनंतर अशी स्थिती व्हावी की त्याच्याशिवाय आपल्याला दुःख वाटावं, व्याकुळता हृदयामध्ये निर्माण व्हावी. कैयता देखीन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या माप. प्रत्येक घटका, प्रत्येक क्षण बोटावर मोजायचा. अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही, अजून आला नाही. केव्हा येतो, केव्हा येतो, केव्हा भेटतो. चित्त व्याकुळ व्हावं, असं गौरंजींचं चित्त व्याकुळ झालेलं आहे. आणि गोपी म्हणतात, सखी बघ तो परमात्मा कसा दिसतो. गोपींना कुठे दिसत होता? त्यांच्या घरी काय टीव्ही होता आणि वृंदावनात कॅमेरा लावला होता की लाईव्ह शो त्यांना दिसायचा घरी कृष्ण काय करतो म्हणून? लाईव्ह शो बघायच्या गोष्टी. लाईव्ह कशा पद्धतीने? तर त्यांना दूरदर्शन ही सिद्धी प्राप्त होती. दूरश्रवण ही सिद्धी प्राप्त होती. दूरदर्शन सिद्धीच्या योगाने त्या भगवंताचं दर्शन करायच्या आणि दूरश्रवण सिद्धीच्या योगाने त्या भगवंताचं श्रवण करायच्या. जे काही भगवान विणू वाजवायचे एवढ्या दुरून कसं ऐकू येतं? आता दूरश्रवण सिद्धी होती. ध्यानाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झालेले. मग गोपी म्हणतात, सखी बघ, बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद वासः कनक कपिशं वैजयन्तीं च मालां. सखी बर्हा पीड, ज्यानं आपल्या कपाळावर धारण केलेला आहे, मस्तकावर धारण केलेला आहे. बर्हा म्हणजे मोर, पीड म्हणजे पंख. मोराचं पंख ज्याने आपल्या मस्तकावर धारण केलं. मोर पंख का? त्याच्या पाठीमागे सुद्धा एक मोठी कथा आहे. काटा पुढे पुढे जातोय. आजची वेळ किती वाजेची आहे? तानपुरा जरा एकदम स्टॉप. आजची वेळ किती वाजेची? 1:30 घेऊ का 2 घेऊ? जेवायचं तुम्हाला जेवणानंतर पुढचे कार्यक्रम होत नाहीत, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ नाही, पण 1:30च्या आतमध्ये घेऊया. चालेल ना महाराज? 1:30च्या आतमध्ये आपण परिपूर्ण कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा. 1:30च्या आतमध्ये म्हटलं नाही, कदाचित 1:15 पर्यंत होऊ शकेल. 1:30च्या पुढे काटा नाही जाणार. सखी बर्हापीठ, बर्हा इथले मोर पंख ज्याने आपल्या मस्तकावर धारण केलेला आहे. नटवर वपू, श्रेष्ठ नटासारखं ज्याचं शरीर आहे. कर्णयो कर्णिकारम, कानामध्ये कणेराची फुलं ज्यानं गुंफलेली आहे. बिभ्रदवासः कनक कपिशं वैजयन्तीं च मालां. कनक कपिशं वासः बिभ्रद, सोन्यासारखं पिवळ्या रंगाचं वस्त्र ज्यानं आपल्या अंगावर धारण केलेलं आहे. सखी गळ्यामध्ये वैजयंती नावाची माळा आहे. वैजयंती माळा तिला म्हणतात की जी गुडघ्याच्या खालीपर्यंत लोंबत आलेली आहे, किंवा वनातल्या सर्व पुष्पांची बनलेली आहे. त्यांना वैजयंती माळा म्हणतात. भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. रंध्रान वेणुरधर सुदया पूरयन गोपरुंदै. अधर सुदया रंध्रान वेणो रंध्रान पूरयन. आपल्या अधरामृताने त्या वेणूच्या छिद्रांना भरत 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 तुम्ही आपण सगळे वेणू झालो तर भगवान आपल्या छिद्रांना भरतील. पण आपण वेणूच व्हायला तयार नाही. वेणू झालो तर भगवान भरतील.
भगवंताने भरावं आपल्याला असं वाटत असेल तर काय करावं? सोपं आहे, वेणू व्हा. पण वेणू होणं एवढं सोपं आहे का? वेणू होणं अतिशय कठीण आहे. त्या गोष्टी सांगतील आपल्याला वेणू होणं कसं आहे. वेणूच्या रंगांना भरत भरत भगवान मधुर ध्वनी करतात आणि गोपवृंद ही सर्व गोपाळांनी वेढलेले असे भगवान वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद्गीत कीर्ती. सर्व गोपाळच्या परमात्म्याची कीर्ती गातात अशी चारी बाजूला आहेत आणि आपल्या पदांनी ह्या वृंदावनाला विभूषित करीत भगवानच्या अरण्यामध्ये फिरत आहेत, प्रवेश करीत आहेत. इति वेणुरवं राजन् सर्वभूत मनोहरम. सर्व भूतांच्या मनाला हरण करणार अशा प्रकारचं हे वेणुगीत, वेणुध्वनी मधुर. श्रुत्वा रजस्त्रियः सर्वा वर्णयन्त्यो धीरे धीरे. नरपरं विदाम सख्य पशुनरो